जत येथील सनमडीकर आश्रमशाळेचे आदर्श शिक्षक विजय भानुदास बोराडे यांचा सेवानिवृत्ती सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये व शिक्षण क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये घरगुती वातावरणामध्ये संपन्न। यावेळी त्यांचे ज्येष्ठ बंधू जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी व्हाईस चेअरमन तानाजीराव बोराडे, ज्येष्ठ पत्रकार श्रीकृष्ण पाटील, भाजपचे नेते दिग्विजय सुनीलराव चव्हाण, आश्रमशाळेतील अनेक शिक्षक तसेच राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी यावेळी आपण सर्वांचे क्रमशः सत्कार स्वीकारावेत अशा प्रकारची मी विनंती करतो। माझ्या निवेदनामध्ये निवेदन करत असताना एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर तो आपल्या घरचा शब्द आहे, चुकीचा गेला असेल तर तो मला माफ करा अशा प्रकारची मी विनंती आपल्या सर्वांना करतो। आणि आपल्या सर्वांना बोराडे कुटुंबियांच्या वतीनं आयोजित केलेल्या सहभोजनासाठी सर्वांना पुन्हा एकदा मी निमंत्रित करतोय। हा स्नेहाचा जिव्हाळा असाच राहावा अशा प्रकारे परमेश्वराची प्रार्थना करून पुन्हा एकदा आपणा दोघा उभयतांना दीर्घायुष्य लाभो, आरोग्य चांगलं लाभो। शेवट नसतो, एक नवीन पर्वाची सुरुवात असते, एक नवीन जबाबदारी खांद्यावरून पडलेली असते। आता प्रामुख्यानं नवीन जबाबदारी म्हणजे कौटुंबिक कामकाज, शेती। पण ही जबाबदारी विजयरावनं फार पूर्वीपासून उचललेली आहे। मी बालपणापासून बघतोय, दादा जॉबच्या मुळे किंवा राजकीय क्षेत्र असल्यामुळं दादा नेहमी बाहेर असायचे आणि दोन भाऊ शिवाजीराव आणि राजू यांना मार्गदर्शन करत करत सर्व्हिस करत करत विजयरावनं उत्तम प्रकारे शेती तयार केलेली। आज जवळजवळ 10 एकर ऊस त्या माणसाचा आहे आणि आजही या काळात तो रात्री ऊसात पाणी पाजायला एकटा जातो, म्हणजे कोणत्याही कामाची काम करण्याची तयारी असलेला एकमेव असा माणूस आहे। आता सर्व्हिस करत असताना ज्ञानाचं काम करणे, इतर शैक्षणिक कामं करणे, या सगळ्या गोष्टी घेत असताना नवीन शिक्षकांना मार्गदर्शन करणे, हे सगळं करत असताना त्याच्या स्वभावाचा एक पैलू म्हणजे कोणत्याही गोष्टीला सिरियस घे, होईल करू, काही होणार नाही आणि समोरच्या माणसाला बळ देणं हा त्याच्या स्वभावाचा एक खास गुण। आता दुसरा गुण, काही माणसं म्हणतात की अमुक एक माणूस हा गोड बोलतो, पण मी स्पष्ट म्हणेन विजयराव जरी जिभेनं फटकळ असले तर मनानं स्वच्छ आणि चांगला असलेला माणूस आहे याची खात्री मी देतो। 1985 पासून मी त्याच्या सहवासात आहे। कोणत्याही गोष्टीची तमा न बागणे, आपल्या जवळील असणारे पैसे म्हणा, मोटरसायकल म्हणा, दादाने त्याला हिरो होंडा कंपनीची स्लिप दिली असते, गाडी घेऊन दादानी त्याला दिली कॉलेजला जाण्यासाठी, घरचं काम करण्यासाठी। पण ती गाडी शेगावाच्या सगळ्या मित्रांनी गाडी शिकली, पेट्रोल याचं गाडी शिकणारे सगळे त्याच्या स्वभावाचे अनेक पैलू आहेत, अनेक सांगण्यासारखी पैलू आहेत। आणि माझ्या मते जाता जाता एक महत्वाचं वाक्य मी सांगतो, तो एवढं यश मिळवू शकला, एवढं सगळं करू शकला, त्याला कारण आहे त्याच्या मोठ्या भावाचा हात त्याच्या डोक्यावर होता आणि हे कोणीही कबूल करत। आणि यामुळं भावाभावातला विश्वास, मोठ्या भावाचा विश्वास आणि 2 लहान भाऊ त्याचे आज्ञाधारक, इतर बहिणी, इतर पैपवणे, इतरांना कामं करणे, कोणाचाही अपघात होऊ दे, कोणालाही अडचण होऊ दे। त्याचा एक किस्सा आहे, अपघात झाल्यानंतर रात्री जाऊन काय काय करायला लागतं, आता तुम्ही इथं व्यतीत करत नाही, पण कोणालाही मदत करणे आणि एखाद्या गोष्टीची एकनिष्ठ राहणे हे त्याच्या स्वभावाचं वैशिष्ट्य। माझं गावाचा वारसा जपण्याचं काम कोणी केलं असेल तर बोराडे सांगितलं, हे मात्र यामध्ये ते मात्र शंका कोणाच्याही मनामध्ये नसेल। आणि दादानी जसं या ठिकाणी समाजसेवेचा वारसा जपला होता तसाच वारसा दादांच्या पाठीमागे इकडे गावामध्ये दादा जरी चांगले असले तरी पाठीमागे त्या ठिकाणी तो वारसा जपण्याचं काम आदरणीय बोराडे सरांनी केलेलं आहे। मग ते सामाजिक असेल, आर्थिक असेल, शैक्षणिक असेल, सांस्कृतिक असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजकीय असेल।
राजकीय या ठिकाणी जो काही त्यांच्या दादांचा जो त्या ठिकाणी त्यांना मिळालेला वारसा आहे तो खरंच सरांनी त्या ठिकाणी तसंच पुढे नेलेला आहे. पण कधीही सरांचा एक स्वभाव आहे, सर निर्व्यसनी आहेत, सगळ्यात महत्वाचं आहे. कारण पहिल्यापासून मी सरांच्या सानिध्यात आहे. पण माणसं शिक्षक असो किंवा इतर कोणत्याही पेशामध्ये असो की माणसानं थोडंसं कुठेतरी एखाद्या मित्राचा संगत लागली तर थोडंसं ते व्यसनाधीन होण्याचा प्रयत्न करत असतात. पण बोराडे सरांचं एक वैशिष्ट्य आहे, जसं मी आहे तसंच बोराडे सरांचं सुद्धा त्या ठिकाणी व्यसनाच्या बाबतीत आहे. कारण आजकाल जगामध्ये अनेक माणसं त्या ठिकाणी आहेत की त्यांना आपण की त्यांच्या सानिध्याचा सहवास मिळावा असा प्रयत्न करत असतो. पण काही माणसं अशी असतात मोजकीच की त्यांचा सहवास आणि त्यांच्या कर्तृत्वाचा वास हा आपल्यापर्यंत पोहोचावा आणि तोच त्यातला थोडासा आपल्यापर्यंत यावा या दृष्टिकोनातून जो प्रयत्न केला जातो. अशी माणसं ज्यांच्याकडे ज्या माणसांच्याकडे असे अनेक गुण आहेत ते म्हणजे आमचे बोराडे सर आहेत. दादा शिक्षण सेवक सहकारी सोसायटीमध्ये मी पहिल्यांदाच 2016 साली जेव्हा संचालक झालो तेव्हा बोराडे सरांनी पाठीमागे घेतलं आणि मला सांगितलं बस आता शेगावचा एक त्या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून आता राजू तू पुढे जायला पाहिजे. आणि त्यावेळेस सरांनी त्या ठिकाणी जे पाठीमागं माझ्या पाठीवरती जी थाप टाकली सहकार क्षेत्रामध्ये मला उल्लेखनीय असं 97 पासून 2022 पर्यंत आम्ही एकत्र आहे सर्व्हिसमध्ये. त्यांच्या बोलण्यात, त्यांच्या वागण्यात, त्यांच्या राहणीमानात आणि त्यांच्या दररोजच्या शाळेमध्ये येण्यासाठी जे जे काही करावं लागतं त्या गोष्टी 97 पासून 22 पर्यंत जशाच्या तशा. असं वाटतच नाही की बाबा रिटायर होत आहे. मी स्वतः म्हातारी वाटते पण सर इतक्या तरुण. म्हटलं कसं काय त्यांचं जे राहणीमान आहे, त्यांचं जे वागणं आहे ते सकाळी उपाशी यायचे, पहाटे पासून पाणी पाजायचे शेतामध्ये आणि उपाशी यायचे आणि बरोबर 1:30-2ला ते चपाती खायची, भाजी चपाती. आणि ते म्हणायचे मी 6-7 चपात्या खातो पण 1 तास खातो. आणि ते इतकं म्हणजे शरीराला जपणं जे दररोजच्या व्यवहारामध्ये कसलाही बदल नाही, बोलण्यात नाही, शिकवण्यात नाही, वेळेवर येण्यात नाही आणि आम्हाला सगळ्या गोष्टी शिकवण्यात पण नाही. गाडी घ्यायची बोराडे सरांना विचार, हॉस्पिटलमध्ये जायचे बोराडे सरांना विचार, जागा घ्यायची बोराडे सरांना विचार, शिक्षक सोसायटीचं लोन काढायचं बोराडे सरांना विचार, बँकेत काम आहे बोराडे सरांना विचार, दुसऱ्यांना पैसे उसने द्यायचे बोराडे सरांना विचार. म्हणजे हर एक गोष्ट आमची बोराडे सरांच्या शिवाय होतच नव्हती. इतकं बहिणीसारखं त्यांनी नातं जपलेलं आहे. आणि खरंच अख्ख्या सिद्धार्थ शिक्षण संस्थेमध्ये त्यांच्यासारखा माणूस नाहीच आणि तो होणार सुद्धा. इतकं ते प्रत्येकाच्या संकटाला मला तर इतक्या वेळोवेळी माझं कठोर वागणं शाळेमधलं ते प्रत्येक मॅडम हे असं करायचं नाही, मी करणारच नाही, मॅडम हे असं करायचं, मी एका शब्दात लगेच ऐकायचं आणि नंतर मी भांडायचे का मला सांगता तुम्ही हे करू नका, तुमच्यामुळे होतंय. TR सावंत सर आणि बोराडे सर मला सारखं हे करणार, मॅडम हे नाही करायचं, मॅडम हे ते करायचं, मॅडम हे असंच झालं पाहिजे. आणि हर एक गोष्ट मी त्यांच्या आतापर्यंत ऐकत आले. असे हे बोराडे सर की असा माणूस आहे की बाबा आपल्याला त्यांचं ऐकायचंच आहे, आपल्याला त्यांच्या प्रमाणे जायचंच आहे, त्यांच्यासोबत आपल्याला राहायचंच आहे. अशी व्यक्ती मी सांगते की अख्ख्या संस्थेमध्ये दुसरं कुणी नाही आणि कोणाच सुद्धा नाही. तर त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये जी पत्नी आहे ती खूप चांगली आहे, त्या पण टीचर आहेत, 2 मुलं आहेत. गोट्यात इतका ढवता काहीच माहिती नाही, गोट्या आणि नंतर गोट्या इंजिनियर झाला. काय चमत्कार आहे काय नाही, टेन्शन फ्री राहायचं. असे नाहीतर आपण खूप प्लॅन करतो, असं झालं मग मुलगा माझा असं केला, इतकं टेन्शन घेतो. बोराडे सरांनी कधीच टेन्शन घेतलं. मिसेस नोकरीचा प्रॉब्लेम कधीच टेन्शन घेतलं नाही, शेतीचा प्रॉब्लेम कधीच टेन्शन नाही, इलेक्शनचा प्रॉब्लेम कधीच टेन्शन नाही. परवा भाच्याचा ऍक्सिडेंट झाले इतकं सांगत होते इतकं सांगत होते, काहीच टेन्शन नाही. असा हा टेन्शन फ्री असलेला संस्थेचा एकमेव व्यक्ती आहे. तर अशा ह्या त्यांच्या भावी जीवनामध्ये त्यांनी असंच पुढं कार्य करावं, असंच लोकांना मदत करावी, समाजकार्य करावं, विद्यार्थ्यांना वेळोवेळी मदत करावी आणि घरच्यांच्याकडे सुद्धा लक्ष द्यावं, हेच मला सांगणं आहे. सांगते सर्वसाधारण आम्ही
तिघी बहिणी 4 भाऊ. पण माझे आई वडील शेतकरी कुटुंबातले होते. पण शेतकरी कुटुंबातले असून सुद्धा आम्हाला त्यांचा कधीही कमीपणा वाटला नाही. कारण त्यांनी आम्हाला 7ही जणांना चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं, चांगल्या प्रकारे संस्कार केले. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार माझ्या आई वडिलांनी प्रत्येकाला न्याय द्यायचं काम केलं. आणि त्याच्यानंतर माझा मोठा भाऊ जो वडिलांच्या जागी, आईच्या जागी, सगळ्याच्या जागी आम्ही त्याला मानतो, त्याने सुद्धा कुठून पुढं आणण्याचं काम केलं. आम्हाला बहीण भावांना सगळ्या प्रकारे तुम्ही रात्रीचं 12 वाजता बोला, माझा विजू येतो, माझा दादा येतो, सगळेजण म्हणजे जिथं जिथं बहिणींना अडचण असू दे, जिथं जिथं गावात अडचण असू दे किंवा कुठेही असू दे, कधीही त्यांनी असं कुठलं हे केलेलं नाही. अशा माझ्या 14 भावांना, 2 बहिणींना, माझ्या भावजांना सगळ्यांना मी शुभेच्छा देते. आणि सगळ्यांना परमेश्वरानं सुखी ठेवावं आणि जेवढीच प्रत्येकाला मदत करता येईल त्यांनी तेवढ्या सगळ्यांना मदत करावी. बाकी आमचं बॅकग्राऊंड सगळ्यांना माहीतच आहे, त्यामुळे फार काही बोलण्याजोग आहे असं मला वाटत नाही. तरी पण त्यातून असंच विजूला, माझ्या भावजाला, दादा, जेवढं माझं कुटुंब आहे, जबाबदाऱ्याच्या वाटेवर कधी न थकवा दाखवला. कर्तव्याचा दिवा तेवतच घराला उजळून गेला. आता निवृत्तीचा क्षण आला, हृदय जळावून गेला. नीर म्हणजे दुसरे भाऊ, माया आणि ममता देणारे, कुटुंबाच्या सुखासाठी स्वतःला विसरून जगणारे. आज कामातून मोकळे झालात पण नाती नाही कधी. आमच्या मनात तुमची जागा कायमच अशीच राहिली. पुढचा प्रवास सुखाचा आणि आरोग्याने सजलेला असो. नातवंडाच्या खुशीत हसरा चेहरा दिसलेला असो. आज आधार होता आणि कायमच राहाल नेमच्या आयुष्याला मला. की समाजासाठी जी माणसं काम करतात त्याची पोचपावती ही या ठिकाणी आम्हाला मिळते. आज त्यांचे मित्र असू दे, सगळे शिक्षक बंधू असू दे, इतर त्याच्या बरोबर राहणारी माणसं आज एखाद्या माणसाविषयी असं बोलतात, त्याचं खरोखर आम्हाला एक अभिमान वाटतो. आणि आम्ही कुणी मोठं फार आहे असं कधीच आमच्या आयुष्यात आम्ही मानलेलं नाही. आम्ही सर्वसामान्य कुटुंबातूनच जन्मलो आणि जेवढं काही कुणाला मदत करता येईल ती मदत करण्याची माझ्यानंतर आमच्या भावाने देखील जो विडा उचललेला आहे याबद्दल मला फार आनंद होतो. विशेषतः शिक्षण क्षेत्रात काम करत असताना काही माणसांची एक चाकोरी असते की बाबा मी सकाळी उठणार, मी हे करणार, ते करणार, शाळेत जाणार, संध्याकाळी घरी जाणार. परंतु आमचं कुटुंब गेल्या 35 ते 40 वर्षात सगळ्या लोकांच्या बरोबर आहे याचं मला एक सार्थ आहे. आज आमचे ही सगळी मंडळी असो किंवा या शिक्षण क्षेत्रातले सर्व हे असो, तर मला या ठिकाणी आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला एक उणीव जाणवली. ती म्हणजे आमचे माजी आमदार सनमाडीकर काका आणि माझे मित्र प्रभाकर सनमाडीकर. त्यामुळं मला असं वाटतं आता की माणसं आपल्यातनं जी वजा होता त्या माणसाविषयी एवढा आदर आपल्याला वाटतो, इतकाच आदर आमच्या सनमाडीकर कुटुंबाचा आमचा इतका जवळचा आणि घरचा संबंध होता की एकदा असाच विषय झाला. मी बँकेत संचालक होतो आणि मला म्हणले बोर्डे साहेब माझा एक मेहुणा बँकेत घ्यायचा आहे, आज तो विचारा पहिलाच वर्ष झालाय गणपतराव. मी म्हटलं आमदार साहेब एवढं का चिंतेत बसलाय तुम्ही, तर असं असं झालं त्याला नोकरी द्यायची. मग म्हटलं मी नोकरी देतो, तुम्ही कशाला एवढं चिंता करू नका. एवढं म्हणल्यावर ते मला उठले, माझी पाठ फोपटली आमदाराने. मी त्या माणसाला बँकेत घेतलं आणि पुढं मला म्हटले आता तुमचे उपकार मी कसे फेडू. मी म्हटलं माझे उपकार नाहीत म्हटले, मला माझ्या कुटुंबानं, माझ्या आई वडिलांना, माझ्या ज्येष्ठांनी मला हे शिकवलेलं आहे. माझ्या वडिलांची शिकवण होती की समोरचा माणूस तुझ्याकडे कामाला आल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य बघ आणि त्याच्या चेहऱ्यावर जर हास्य असेल तर तू त्याचा कुठं जवळचा सकाळचा असं समज. अन्यथा मला माझ्या वडिलांनी, मी तुम्हाला गमत सांगतो का बोलतोय हे आम्ही, मी विमा कंपनीत ऑफिसर झालो डायरेक्ट आणि वडिलांना जाऊन नमस्कार केला.
मी म्हटलं मी असं असं झालोय. मी बाजूला सराच्या आत माझा हात धरला आणि मला म्हटले बस, तू अधिकारी झालायस. मी म्हटलो होय. तो अधिकारी झालास म्हणजे फार मोठा झालायस असं समजू नको. जोपर्यंत तुझ्याबद्दल माणसं मला एक 4-2 वर्षात चांगलं सांगतील, त्याच वेळी तू खरा अधिकारी झालायस मी समजतो म्हटलं. आणि हे बाळकडू माझ्या आई वडिलापासून मला मिळालंय आणि माझ्या बंधूंना सगळ्यांना मी सांभाळलं असं कुणी म्हणायचं कारण नाही. ही सुद्धा कर्तृत्वान आहे. समाजात मिसळतात, समाजाचं काम करतात, त्याच्या पलीकडे मला दुसरं काही नको आहे. म्हणून हे काम करत असताना लोकांनी आपल्याला काय तर म्हणावं, काय केलंय म्हणावं, ही कधीही अपेक्षा आपण ठेवायची नसते. आणि ते करत असताना माझ्या भावनांनी सुद्धा तेच केलेलं आहे, माझ्या बहिणी तेच करतात. म्हणून मला एक आनंद आहे की या पुढच्या काळात त्यांना सुखी समाधानी परमेश्वर ठेवावं, एवढीच भावना मी या ठिकाणी धन्यवाद दादा. कलाकार आहेत. आमचे दिनराज वाघमारे यांनी सांगितलं की विजयरावांची एकच हिरो होंडा गाडी होती. बरोबर आहे. कारण आम्ही आता एवढं श्रीमंत असून सुद्धा सायकल घेऊनच कॉलेजला जायचं आणि जाताना चालत यायचं, येताना चालत यायचं. आणि आमच्या बरोबर कॉलेजमध्ये टोटल 25 पोरांचा ग्रुप होता. आणि तो काय करायचा, शहरामध्ये जेवढी मुलं असतील त्यांच्या आगेत आम्ही असायचो. मी शहरातला असेल कारण माझ्या बाजूने सगळे ग्रामीण मध्ये पोरं असायची. त्या माध्यमातून त्याने काय केले, मला सुरुवातीला शेअर केले, त्यानंतर परत युवारला उभा केलं आणि युवार म्हणून मला निवडून आणलं. विशेष म्हणजे युवारला निवडून यायच्या अगोदर आम्ही विजयराव असतील, तानाजीराव असतील, आमचे जावीर असतील, दिलीप पाटील असतील, हे सगळे मित्रमंडळी, तोडवे असतील, सगळ्यांनी काय केलं, झाडावर गुलाल, परत फटाकड्या, हार निवडून यायच्या अगोदर, म्हणजे एवढा कॉन्फिडन्स. त्यावेळेचं इलेक्शन मध्ये आमदारकीचे इलेक्शन फेल जातील असं इलेक्शन. एका वर्गात टोटल 6 जण उभारलेले असायचे, त्यातला एकटाच निवडून आणायचा आणि त्यांना पण पार्टी द्यायचे, कुठं पळवून न्यायचं, कुठंतरी त्यांना गप करायचं आणि त्यातून मग नंतर इलेक्शन व्हायचं. त्यात म्हणजे आता जे चालतंय ते पण चालायचं, पैसे ते सगळं चालायचं त्यावेळेला. पण त्यातून आम्ही निवडून आलो. आमचे प्राचार्य पी.टी. चव्हाण होते, विजयराव, मी, आमचे सगळे जावीर मंडळी सगळे. प्राचार्याने बोर्ड लावला होता, मुलींचं हॉस्टेलला इकडे अजिबात यायचं नाही. आणि आम्ही प्राचार्यांच्या घरचे सगळे, प्राचार्यांची मंडळी ही आमच्या आईसारखीच. आम्ही प्राचार्यांना म्हणायचो, तुम्ही आम्हाला दंड करा तर आम्ही तुमच्या घरी येणार, टाकून जाणार. विजयराव त्यात एकदम आग्रह वागले, कोण काय करते बघूया. विजयरावने एका शिक्षकाला सोडलं नाही, अक्षरशः ग्राउंडवर जाऊन त्यांना शिक्षण घ्यायला म्हणजे शिकायला होतं. असे हे आमचे विजयराव आता 31व्या वर्षानंतर सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचं आयुष्य चांगल्या प्रकारे जावं, त्यांच्या वहिनीची साथ त्यांना आयुष्यभर भेटावी, त्यांच्या भावांची, त्यांच्या कुटुंबाची साथ त्यांना भेटावी, त्यांना दीर्घायुष्य लाभावं. त्यांनी वहिनीला घेऊन कुठेतरी वर्ल्ड टूरला जावं, एवढी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि त्याबद्दल जे मला बोलायचं होतं ते या ठिकाणी मी बोलून व्यक्त करतो. आणि एवढंच बोलून मी माझी छोटीशी भाषण संपवतो. जय हिंद. धन्यवाद साहेब. घरगुती कार्यक्रमासाठी उपस्थित राहायला त्यासाठी प्रथम मी आपलं हार्दिक स्वागत करतो. आता जवळजवळ 1 तासभर कार्यक्रम चाललेला आहे. जे काय तुम्हाला प्रत्येकाला व्यक्त करायचं त्या प्रत्येकाने व्यक्त केलेलं आहे. मग मी कोणत्या पद्धतीने काय करतोय, काय केलं हे सांगायची पण काय एवढी काय गरज नाही, तुम्हाला सगळ्यांनी सांगितलंय. फक्त मित्रांनो एकच सांगायचं, ध्येयापासून दूर कधी जायचं नाही. एकदा जर आपण ध्येय निश्चिती करायचं ठरवलं तर कोणतीही वेळ येऊ, काही येऊ किंवा कसंही येऊ, ध्येय गाठल्याशिवाय आपण मधून कुठून पळ काढायचा नाही. एवढं तत्व आपण नेहमी अंगीकारायचं.
आयुष्यामध्ये 2 पावलं म्हणजे आयुष्यामध्ये 2 पावलं कधी पाठीमागे फिरा. पाठीमागे फिरल्यानंतर काय ताकद कमी होत नाही किंवा काय नाही, पण आलेला क्षण जातो, टळतो, आपल्याला पुढे त्याच्यावर चाल करायला वेळ मिळते. आणि जर आपण त्याच वेळेला जर त्याच्याबरोबर गेलो पण दोघांनी सुद्धा वाटलं होतंय, तर असली कधी भावना ठेवायची नाही. वेळेपुरतं म्हणजे वेळेपुरता लोकांचा वापर करायचा नाही. कधी एकदा एक मित्र भेटला की आयुष्यभर त्याला सांभाळायचं. सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे, माझ्या शिक्षण क्षेत्रात जवळजवळ माझे 700 क्लासमेट आहेत. तुम्ही म्हणाल आता हे कसं, लहानपणापासूनचे आहेत सगळे. 5वी पर्यंत वेगळे, सोडलेले वेगळे, 10वी पर्यंत वेगळे, पुन्हा मी 10वीत नापास 4 वेळा झालेलो त्याचे वेगळे, पुन्हा कॉलेजचे वेगळे, बीपीडचे वेगळे. सांगायला काय वाटतं त्याची काय गरज नाही. मग आम्हाला म्हणजे असं गावात कोण म्हणत नव्हतं की बाबा हा मुलगा नोकरी लागलं किंवा काय कराल, पण नशीब आमचं चांगलं, नोकरी लागलो. काय या नोकरीच्या माध्यमातून नोकरीच्या माध्यमातून शाळेमध्ये, गावामध्ये किंवा इतर कारणानं कोणाची जी सेवा करता येईल तेवढं आम्ही करत असतो. फक्त आपलं ध्येय एकच ठेवायचं, येणारा माणूस हा आपल्यापासून हसून गेला की आपण कमवलं. पैसा अडका सगळेजण कमवतात, कोणी कमवतात, काय गरज नाही एवढे पैसे आपल्याला, ज्यादा पैसे तर नाहीच नाही. पण समोरचा माणूस आपल्याकडे आला, त्याचं काम केलं, तो सुखानं समाधानाने गेला, हीच आपली इच्छापूर्ती असते. आज आपण सर्वजण इथं आलात आमच्या बोर्डे कुटुंबातर्फे, इथं आपलं सर्वांनी मनोगत व्यक्त केलं, त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी राहून, आपण सर्वांनी तर मला भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्या शुभेच्छांचा मी आदरपूर्वक स्वीकार करून भावी आयुष्यामध्ये आपला उपदेश किंवा आपल्या उपदेशाचं पालन मी निश्चित चांगल्या पद्धतीने करेन एवढी इथं हमी देतो. आपण सर्वांनी तो उपस्थित राहील. इंद्राज वाघमारे, प्रहार समितीचे अध्यक्ष वागडे साहेब, आम्ही गोष्टी सोबत आलेले आमचे तिथे विजय भाऊ चव्हाण आणि ज्या ठिकाणी उपस्थित असलेले ते सर्व शिक्षक मित्र आणि कॉलेज जीवनापासूनचे मित्र असतात. इंद्राज वाघमारे सरांनी सांगितलं, आम्हा सर्वांनी सगळ्यांनी त्यांच्या आठवणी, त्यांच्याकडे जे काही गुण होते ते सगळे सांगितलेले. वाघमारे सरांनी सांगितल्याप्रमाणे की विविधाजींच्या नेतृत्व गुण होते. आता सेवानिवृत्तीनंतर जे गुणांना परत एकदा करत होण्याची गरज आहे असं मला वाटते. मी ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात मला साहजिक आहे असं वाटते की तुमच्यासारख्या चांगल्या माणसांची गरज आहे आणि तुम्ही आता सेवानिवृत्तीनंतर पूर्ण वेळ त्यामध्ये द्यावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि त्यासाठी दाजी तुम्ही पण त्यांना परवानगी द्यावी अशी तुम्हाला विनंती करतो. कधीच दिल्या तुम्ही सर्वांनी आता त्यांच्याबद्दलच्या ज्या आठवणी जागवल्या प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं, तसं आता मी ज्या क्षेत्रात आहे त्यामुळं मी माझ्या क्षेत्रामध्ये शेगाव भागामध्ये एखादा चांगला माणूस जो शिक्षक म्हणून 31 वर्ष आता त्यांनी सेवा दिलेली आहे, बरेच विद्यार्थ्यांना घडवलेलं आहे, चांगलं काम केलेलं आहे, पुण्याचं काम केलेलं आहे. आणि आत्ताच मला माहीत पडलं त्यांच्याकडे एवढे माहिती आहे. पाटील साहेबांकडनं आणि वाघमारे सरांकडनं ऐकला. त्यांनी पूर्ण वेळ या क्षेत्रामध्ये समाजकारणासाठी, समाजकारण तर आहेच, त्याचबरोबर त्याला जोडून राजकारणाची द्यावी अशी विनंती करतो आणि थांबतो.